टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास हे दोषी असल्याचं समोर आलेलं आहे आणि ज्या 4 समित्या नेमण्यात आल्या होत्या या समित्यांच्या अहवालातून देखील हे स्पष्ट झालेलं आहे आणि विधानसभेत देखील आता या अधिवेशनादरम्यान जो प्रश्न विचारण्यात आला होता त्यामध्ये देखील स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी त्या संदर्भातलं उत्तर दिलेलं आहे की सुश्रुत घैसास हे दोषी आहेत। मात्र या अहवालात पुढे हे देखील म्हणण्यात आलं आहे की सुश्रुत घैसास यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, त्यासोबतच त्यांचा जो काही मेडिकल त्यांचं जे लायसन्स होतं ते देखील रद्द होऊ शकत नाही। या सगळ्या अहवालावरती या सगळ्या कारवाईवरती भिसे कुटुंबियांचं नेमकं काय म्हणणं आहे, कारण पहिल्या दिवसांपासून हा संपूर्ण लढा पाठपुरावा त्यांच्याकडून सुरू होता, त्यांची काय नेमकी भूमिका आहे ते जाणून घेऊयात। मला सांगा की काल ज्या पद्धतीने या सगळ्या अहवालातून स्पष्ट झालं की डॉक्टर घैसास दोषी आहेत, काय वाटतं की तुम्ही समाधानी आहात का किंवा काय कारवाई होणं अजून देखील अपेक्षित आहे? सर्वप्रथम हे तरी स्पष्ट झालं की सुश्रुत घैसास दोषी आहेत या सगळ्यामध्ये। आमची फक्त एवढीच इच्छा आहे की त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि त्यांचं लायसन रद्द व्हायला पाहिजे। ते आत्ता थोडे दिवस स्टॉप होतील आणि परत 1 महिन्यानी 2 महिन्यांनी परत त्यांच्या कामाला चालू होतील, परत ते दुसरी तनिषा परत ते निर्माण करतील। आमची एवढीच इच्छा आहे की ते जर दोषी आता ठरलेत ना तर त्यांचं लायसन रद्द व्हायला पाहिजे आणि त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। मला काय वाटतं की या ज्या पद्धतीने हा अहवाल आलेला आहे, यापूर्वी देखील बाकी इतर समित्यांचे अहवाल आले होते, आत्ता जे काही अहवाल आले त्यावर तुम्हाला काय वाटतं ही कारवाई झाली, रुग्णालय असू दे किंवा डॉक्टरांवरती असू दे? आता त्याच्यावरती कारवाई होत आहे। आमच्यासोबत महाराष्ट्र शासन आमच्यासोबत आहे, आमच्या पाठीशी उभे आहे। माननीय मुख्यमंत्री साहेब असतील, अमित गोरके सर असतील, हे आम्हाला चांगल्या पद्धतीने ठाम आमच्या पाठीशी उभे आहेत। त्यांच्यामुळे आम्ही हा लढा लढू शकतो। ते आम्हाला प्रत्येक वेळोवेळी आम्हाला ते साथ देतात, कारण ज्या डॉक्टरांनी ह्या ॲक्च्युली ते निर्गुण त्यांनी हे असं कृत्य केलं आहे त्यांच्यामुळे अक्षरशः हा प्रकार जो घडलेला आहे त्यांच्यावर एक कडक कारवाई झाली पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल हा झाला, हे दोषी ठरलेत, पण ॲक्च्युली मग त्यांच्यावरती कारवाई होऊन त्यांना आत्तापर्यंत अटक नाही झालेली। आता 3 महिने झाले आज रोजी आम्ही अजूनही लढा लढतोय। आज कित्येक आमदारांनी अनेक आमदारांनी ह्याच्यावरती विषय उचलून घेतला, सगळ्यांनी प्रश्न विचारले, कारण हा फक्त एक मानवतेचा असा हा विषय बनलेला आहे की सगळ्या प्रत्येक घरोघरी हे असं घडत चाललेलं आहे। ह्याच्यामुळे कडक कारवाई त्याच्यावरती ॲक्शन घेणं गरजेचं आहे। प्रत्येक असं कृत्य परत घडू नये यासाठी आज आपल्याला हा लढा लढणं गरजेचं आहे आणि आम्ही हा लढा लढतोय। आमच्यासोबत आमचं महाराष्ट्र शासन आम्हाला त्याची पूर्णपणे त्याचा आम्हाला पाठिंबा देते आणि आमच्यासोबत आम्ही मुख्यमंत्री साहेब अमित गोरके सरांचे आम्ही आभार मानतो की खरंच ते आमच्यासोबत काम करत आहेत, आम्हाला चांगलं हेल्प करत आहेत। काय तुम्हाला काय वाटतं या सगळ्या कारवाईवरती ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून हे सगळं प्रकरण बाजूला पडलं होतं, मात्र काल पुन्हा एकदा ते चर्चेत आलेलं आहे, काय? विधानसभेत जेव्हा साधारण 80हून अधिक आमदारांनी हा प्रश्न उपस्थित केला आणि त्याच्यावरती मुख्यमंत्री सरांनी लेखी जेव्हा हे निवेदन दिलं तेव्हा महाराष्ट्रापुढं ही गोष्ट पुन्हा आली। पण गेले आम्ही 3 महिने हा लढा लढतोच आहे, पण गोष्ट ही आहे की अजून 3 महिने आले तरी आरोपीला अटक झालेली नाही। त्याच्यावरती जे काय कलमं लावलेली गेली आहे त्याच्यामध्ये ती अटक होऊही शकत नाही। तर काल जर त्यांना एका समितीने ठरवलं की ते दोषी आहेत तर नेमकी मग त्यांच्यावरती कारवाई काय होणार हा आमचा प्रश्न आहे। प्रशासनाला असू दे, सरकारला असू दे, हा आमचा प्रश्न आहे की त्यांच्यावरती कारवाई काय होणार। एक दुसरी गोष्ट, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलनी त्यांना 6 महिन्यासाठी बडतर्फे केलं आहे, आता 3 महिने त्यातले संपले, मग 3 महिन्यानंतर ते त्यांना रुजू करून घेणार का हा प्रश्न त्यांना आहे। आणि भविष्यात अशा तनिषा होऊ नये म्हणून मग आम्ही जो काय लढा उभारला आहे किंवा महाराष्ट्राने काय लढा तयार केला आहे तर याला नक्की न्याय मिळेल का, असे वेगळे प्रश्न आम्हाला पडतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट की आहे ना एक आहे की लोक म्हणजे हा प्रश्न कुठं संपला नाही आहे। महाराष्ट्रात अनेक गोष्टी घडल्या, पेलगाम घडलं, हे घडलं, त्याच्यानंतर आहे ना ही गोष्ट थोडी मागे पडली असं लोकांना वाटलं, पण ही आतल्या बाजूने या गोष्टी सगळ्या चालूच होत्या। आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी बोलवलं जात होतं, आम्हाला वेगवेगळे काय म्हणतात त्याला आमच्या इन्क्वायरीज होत होत्या, त्यांच्या इन्क्वायरीज होत होत्या। जेव्हा आपण 4 अहवाल मागून घेतो त्यातला एक अहवाल शेवटचा जो काय असा आहे तो एकदम वेगळ्या प्रकारे फिरवला जातो। तर पहिल्याच दिवशीचा महिला आयोगाने सांगितलं आहे की बाबा दोषी आहेत आणि आता पण काल सरकार जेव्हा सांगतं दोषी आहे तर ते दोषी आहेत तर त्यांच्यावर कारवाई काय हा प्रश्न आहे। आणि
कुठंतरी आपली म्हणजे प्रशासन वगैरे ह्या सगळ्या गोष्टींवर आमचा विश्वास आहे, पण कुठंतरी याच्यावरती जेव्हा ठोस कारवाई होईल तेव्हा या गोष्टी भविष्यात घडणार नाही. आमचा काय कुठल्या हॉस्पिटल विरुद्ध किंवा व्यक्तीविरुद्धचा लढा नाही आहे. आमचा लढा याच्यासाठी आहे की भविष्यात या गोष्टी घडू नये. आणि भविष्यात जर एखादी गोष्टी म्हणजे आपण म्हणतो ना की म्हातारी मेल्याचं सोंग हे पण काळ नाही सोकावला पाहिजे, अशी गोष्ट नको ना घडायला. आपण नुसतं म्हणतो दोषी दोषी दोषी, त्याला दोषी असण्याला अर्थ काय? आज 2 मुली अनाथ झाल्यात, ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्या जे काही 6-7 प्रश्न विचारले गेले त्याच्यामध्ये असं आहे की बाबा तुम्ही काही कागदपत्र वगैरे द्यायला हवी होती वगैरे. सगळ्यात महत्त्वाचं त्या दिवशी पेशंटला तुम्ही ॲडमिट करून घ्यायचं होतं, त्याच्यावरती तुम्ही उपचार करायचे होते, त्यामुळे तनिषा घडली नसती. आणि ह्याच्यातनं अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की ना ह्याच्यामध्ये भरपूर ट्रोलिंग वगैरे पण झालं. पण अशी म्हणली की बाबा ते दोषी नाहीच आहेत. एवढे 4 अहवाल तुमच्या आम्हाला सोशल मीडियाकडनं पण काही ठिकाणावर एकदम थोड्या लोकांनी ट्रोल केलं की ते म्हणतात की ते दोषी नाहीच आहेत, पण तेव्हा पण त्या अहवालामध्ये आले. आणि आता मुख्यमंत्री साहेबांनी पण आता हे केले की ते दोषी आहेत. मग तुम्ही हे करा ना, पण त्याच्यावरती पुढे काहीतरी कारवाई व्हायला पाहिजे की बाबा. त्यामुळे मीडिया ट्रायलमध्ये मीडिया ट्रायल असू दे किंवा सोशल मीडिया ट्रायलमध्ये जे काही थोडंफार आम्हाला कुटुंबियांना दोषी वगैरे करण्याचा प्रयत्न झाला, तर काल त्याच्यावरती एक चपलक देण्यात आलेली आहे आणि सुश्रुत घैसास हे दोषी आहेत हे समाजापुढे आलेलं आहे. नक्की म्हणजे हे सगळे दोषी आहेत, पण कारवाई काय? म्हणजे तुम्हाला काय अपेक्षित आहे की घैसास असू दे किंवा दीनानाथ मंगेशकर रुग्णालय असू दे, काय कारवाई अपेक्षित आहे की जी कारवाई सरकारकडून होणं गरजेचं? जे दोषी आहेत ना त्यांचं लायसन रद्द व्हायला पाहिजे आणि प्रत्येकावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. एक बाईचं किती महत्त्व असतं ना प्रत्येकाच्या आयुष्यात, हे त्यांना त्यांच्या घरातली घटना घडल्याशिवाय समजणार नाही. आमच्या घरातली आता आमची वहिनी, माझ्या भावाची बायको, 2 बाळांची आई गेली ना, किती कमी पडती ना त्या 2 बाळांना. फिडिंग म्हणा, प्रत्येक गोष्टी म्हणा, दुसऱ्याने किती केलं ना तरी एक आईचं मातृत्व कोण परत देऊ शकत नाही. तर हे लोकांना समजायला पाहिजे की बाबा एक व्यक्ती किती महत्त्वाचा असतो. तो परत आम्ही ह्याच्यासाठी आता आमचा व्यक्ती गेला परत येणार नाही, पण असं दुसऱ्यांसोबत घडू नये म्हणून हा आम्ही लढा देतोय. फक्त आम्हाला जनतेचा पण तेवढा सपोर्ट पाहिजे, आधीपासून पण होता आणि आत्ता पण परत तो सपोर्ट पाहिजे की परत अशी तनिषा होऊ नये आणि घैसासवरती कारवाई झालीच पाहिजे, लायसन रद्द झालंच पाहिजे. आणि सगळंच वाईट घडतं असं नाही म्हणता येणार. मुख्यमंत्री सहायता निधीचं कार्यालय सर्वप्रथम म्हणजे मुंबईनंतर परत पुण्यामध्ये बनलं आहे, ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. धर्मदायचे नियम बदलले जात आहेत, पण ही धर्मदायचे नियम नक्की ना म्हणजे काही काळासाठी लक्ष दिले जाणार आहे, काहीच्यावर कायमस्वरूपी लक्ष दिलं जाणार आहे, हे महत्त्वाचं. त्याच्यामध्ये लिहिलं गेलं आहे, त्यांनी सांगितलं की आम्ही तिथं आहे ना एक आरोग्यदूताची नेमणूक करू. त्याच्यावरती काल विधान परिषदेमध्ये पण चर्चा आली. अरे पण तो आरोग्यदूत नेमणार आहे तुम्ही, बाबा तो 100% नेमला जाणार आहे का प्रत्येक धर्मदाय हॉस्पिटलमध्ये? धर्मदाय हॉस्पिटलमध्ये जी पायामल्ली चालली आहे वेगवेगळ्या याची, तर ती कुठं थांबवली जाणार आहे? त्याच्यावरती कसं ऑडिट होणार? याच्याबद्दलचे वेगवेगळे प्रश्न पुण्यातल्या आमदारांनी विचारले. तर याच्याबद्दल जे काही ठोस आहे ते या अधिवेशनातून निष्पन्न होईल असं मला वाटतं. आणि नक्कीच सुश्रुत घैसास सरांवरती कारवाई होईल असं आम्हाला वाटतं. सुश्रुत घैसास डॉक्टर हे दोषी आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, हे सिद्ध झाले, सगळ्यांनी सिद्ध केलेलं आहे. ॲक्च्युली त्या दीनानाथ हॉस्पिटलमधल्या प्रशासनानं ह्याच्यावरती काय कारवाई केली, त्यांनी वैयक्तिक काय बदल घडवले हे बघणं गरजेचं आहे. ॲक्च्युली त्यातल्या ते जे काही लोक जे होते त्या सिस्टीममध्ये, ते त्या चळवळीमध्ये ते लोक जे होते त्यांना आम्ही ते हायलाईट केलं होतं त्यावेळेस की त्यांना खूप रिक्वेस्ट केली होती. त्या लोकांनी काय ह्याच्यावरती ॲक्शन घेतली? डॉक्टर हा दोषी आहे, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, त्याच्यावर त्याला अटकही झालीच पाहिजे. पण त्याच्यासोबत तिथल्या प्रशासनानं काय बदल घडवले स्वतःमध्ये, किंवा ह्या महाराष्ट्रामध्ये अजून काय असं हॉस्पिटल आहे की त्याच्यामध्ये काय बदल नवीन घडवले हे आता बघणं गरजेचं आहे. आणि असे आपल्यावर जी वेळ आली, असे कित्येक लोक आता प्रश्न विचारतात, समोर येतात, त्या सगळ्यांना आज हे उत्तर आता देणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक हॉस्पिटलनं आपली व्यवस्थाही बदलली पाहिजे. प्रत्येक रुग्णाला व्यवस्थित ही रुग्ण सेवाही भेटली पाहिजे. तिथं प्रत्येक रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्णाला तिथं व्यवस्थित त्याचे उपचार झाले पाहिजेत. आणि वेळप्रसंगी कुठल्याही पैशाअभावी कुठल्या रुग्णाचा मृत्यू होऊ नये यासाठी खबरदारी घेणं गरजेचं आहे. आज रोजी प्रशासन चांगलं तर त्या पद्धतीने काम करते, तर असंही इथून पुढं अजून चांगल्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे. मुळात काही लोकांना माहितीच नाही की ते हॉस्पिटल धर्मदायी आहे, किंवा काही हॉस्पिटलवरती पाट्या धर्मदायच्या चढवल्या नाही आहेत, त्याच्यामुळे काही लोकांना माहिती नाही की काही हॉस्पिटल धर्मदायी आहे. तर लोकांपर्यंत त्या गोष्टी पोहोचल्या पाहिजे की ते हॉस्पिटल धर्मदायी आहे. जर एक मोठी पाटी समोर लागली प्रत्येक हॉस्पिटलच्या पुढे, म्हणजे जे काही धर्मदायी हॉस्पिटलच्या पुढे, लोकांना पण समजेल आणि लोक पण बाकीच्या गोष्टींचा लाभ घेतील तिथे. तर भिसे कुटुंबियांचं जे काही म्हणणं आहे, जर डॉक्टर सुश्रुत घैसास हे जर या सगळ्या प्रकरणामध्ये दोषी असतील तर मग कारवाई काय? कारवाई मात्र अद्यापही त्यांच्यावर होताना दिसत नाही आहे. त्यामुळे त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा आणि त्यांना अटक करण्यात यावी. त्यासोबतच
त्यांचं जे काही मेडिकल लायसन्स आहे ते देखील रद्द करण्यात यावं, अशा पद्धतीची मागणी आज देखील BC कुटुंबियांची कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन नागेशसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.